राम राम मंडळी आणि सर्वांना समजतं. तर इकडे बघा, आज मी बनवणार आहे पनीरची भाजी. तर त्याच्यासाठी इकडे पनीर आणलेलं होतं आणि त्याचबरोबर इकडं वाटण करण्यासाठी कढईमध्ये मी काय केलं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं काही मी ह्याच्यातच मिक्स केलं आणि आता छान असं ह्याला लाल रंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडी तेलाची धार टाकलेली आहे आणि इकडल्या बाजूला चालू आहे चपात्या होत आहे. तर आता चपात्या झाल्या की लगेच मी इकडं तेल टाकायला ठेवलेलं आहे. बघा, कढईमध्ये जितकं आपल्याला तेल भाजीला पाहिजे तेवढं तेल मी इकडं घेतलेलं आहे पनीरसाठी. आणि अगदी एकदम म्हणजे साधी आणि सोपी ही पनीरची रेसिपी आहे. जास्त काही मी याच्यात सामान वापरलं नाही. जे काही साहित्य घरी अवेलेबल आहे त्याच्यातच मी हे केलेलं आहे. इकडं गरम पाणी करून घेतलेलं आहे. इकडं बघा, मिक्सरमधून बारीकसर वाटण काढलेलं आहे आणि याच्यात घरातील सगळे काही मसाले घेतलेले आहेत जे आपण दररोज मसाले वापरतो ते. त्याचबरोबर घरचा काळा मसाला पण मी घेतलेला आहे. तर कढईमध्ये मस्त म्हणजे कडक असं तेल इकडं गरम झालेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ना तेल झालं की म्हणजे तेल कडक झालं की आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, याच्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकायची आहे आणि नंतरचे आपण मिक्सरमधून बघा जे वाटण काढलेलं आहे तर ते वाटण ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला बनवायची आहे भाजी तर तेवढं वाटण सगळं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला भाजी जास्त बनवायची असेल तर जास्त टाका, कमी बनवायची असेल तर कमी बनवायची म्हणजे टाकायचं आहे. तर इकडं अशा प्रकारे मी बघा सगळं वाटण टाकलेलं आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं त्याला परतून घ्यायचं आहे. जास्त परतलं जास्त वेळ ह्याला छान असं तेल सुटतं आणि आपले मसाले पण छान असे भाजले जातात. थोडीशी कोथिंबीर वरून मी याच्यात टाकून घेतलेली आहे आणि आणखीन थोडंसं हलवलेलं आहे. बघा, एकदम छान अशी ही पनीरची भाजी लागत असते. त्याचबरोबर आता बघा, आपण याच्यामध्ये काय करा, थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर काळं तिखट पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी अशी ही भाजी पनीरची करायची आहे. तर बघा, बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धती आहेत पनीरची भाजी करण्याची, पण मी साधी सोप्या पद्धतीने ही पनीरची भाजी केलेली आहे. याच्यामध्ये वाटाणे किंवा दुसरं काही मी ॲड केलेलं नाही. जेवढ्या घरामध्ये पदार्थ आहे तर त्याच्यातच ही भाजी बनवलेली आहे. आणि पनीरचा मसालासुद्धा मी याच्यामध्ये टाकला नाही. बिना पनीरच्या मसाल्याने मी ही भाजी बनवलेली आहे. जे आपले दररोजचे रेग्युलर वापरातले जे मसाले आहेत ना तर तेच मसाले मी टाकलेले आहेत. तरी पण इतकी भाजी मस्त झाली ना, सांगायची सोय नाही. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे भाजी करून बघा. तर आणि बघा, आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला भाजी काय बनवावी असं पण म्हणजे अशी पण सारखी अडचण येते किंवा सारखं मनामध्ये विचार येतो काय बनवायचं. मग मार्केटमधून ज्यावेळेस आपण पनीर आणतो बघा, खूप महागाचं पनीर हे असतं. हे महाग म्हणजे काय सोयीचं नाही, पण आपण हे अशा प्रकारचं पनीर घरीसुद्धा बनवू शकतो. बघा, मी तुम्हाला एकदा नक्की याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल घरी पनीर कसं बनवतात ते. कारण ज्यावेळेस आपलं दूध खराब होतं बघा, फाटतं दूध, तर त्यावेळेससुद्धा आपण त्याचं पनीर बनवून छानपैकी घरच्या घरी पनीर बनवू शकतात. तर अशा प्रकारे इकडे बघा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे, मसाला आपला चांगला तयार पण झालेला आहे. आणि आता ह्याच्यात हे पनीर जे आपण तेलामध्ये परतून घेतलं होतं पनीरचे तुकडे करून, तर बघा छान असे याच्यामध्ये आता मिक्स करायचे. आता हे पनीर फ्रीजमधलं असतं त्याच्यामुळं ना एकदम गच्च असं झालेलं असतं. मग ह्याला काय करावं लागतं, बारीक तुकडे करून तेलामध्ये जरा परतून घेतलं की ह्याच्यातला जो बर्फाचा जो घट्टपणा असतो तो जातो आणि पनीर एकदम मऊ असं होतं. तर बघा, अशा प्रकारे इकडं पनीर मस्त परतून घेतलेलं आहे आणि वास पण इतकं छान खमंग असं सुटलेलं आहे ना, तर इकडं पनीर पण छान असं तयार झालेलं आहे. आणि मिक्सरचं भांडं मी काय केलं, जे वाटण आपण वाटलं होतं तर त्याच्यामध्ये त्याच्यात पाणी विसळून घेतलं. नंतर ही जी प्लेट होती तर ह्याला खूप सारं तेल होतं त्या पनीरचं, तर गरम पाणी व्हायला मी ह्याच्यातच ओतलं. म्हणजे काय होईल की तेल सगळं जे परातीचं तेल आहे तर ते तेल सगळं निघून जाईल आणि भाजीमध्ये वापरण्यात येईल आणि आपली परत पण स्वच्छ होईल. तर बघा, अशा प्रकारे जितकं हवं तितकं आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे इकडे छान अशी पनीरची भाजी तयार झालेली आहे. आणि आता छान अशी पनीरच्या भाजीला एकदम 5-10 मिनटं छान अशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे छान शिजू द्यायचं आहे.
जेणेकरून छान अशी भाजी चवीला पण लागते, खायला पण छान आणि एकदम भारी अशी ही भाजी होते. तर छान प्रकारे कमी गॅसवर ही भाजी आता शिजू द्यायची आहे आपल्याला. तर बघा अशा प्रकारे इकडं मस्त अशी तरी आलेली आहे, भाजी बी एकदम छान अशी झालेली आहे. सगळं स्वयंपाक इकडे तयार झालं आहे. इकडं गव्हाची खीर बनवलेली आहे, इकडं जिरा राईस पण झालेला आहे, त्याचबरोबर इकडं मेथीची म्हणजे शेपूची भाजी झालेली आहे, त्याचबरोबर इकडं सपक पनीरची भाजी पण बनवलेली आहे आणि इकडं सपक शेपूची भाजी पण बनवलेली आहे आणि इकडं चपात्या. तर असा आमचा होता स्वयंपाक आणि अशा प्रकारे आम्ही सर्वांनी मिळून जेवण पण केलं. उरलेले होते जे पात्र तर याच्यामध्येच आम्ही जेवणासाठी घेतलं. तर असं होतं आजचं जेवण. या सर्वांनी